सर्व पक्ष्यांमध्ये कोकिळेचा आवाज अतिशय गोड आणि मधुर आहे। वसंत ऋतूत कोकिळा गाते। फक्त नर कोकिळाच गोड आणि मधुर गाणे गाते। कोकिळा हा अतिशय हुशार आणि सुंदर पक्षी आहे। कोकिळेला भारतात कुक्कू म्हणूनही ओळखले जाते। कोकिळे प्रामुख्याने भारतात आढळतात। अंटार्क्टिका वगळता जगाच्या कानाकोपऱ्यात कोकिळे आढळतात। आफ्रिका, आशिया, युरोप हे त्याचे मुख्य अधिवास आहेत। कोकिळेच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती जवळपास जगभरात आढळतात। कोकिळा घरटे बनवत नाही। कोकिळा आपली अंडी देखील उबवत नाही। ती आपली अंडी दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात घालते। कोकिळे स्वतःचे घरटे बांधत नाहीत, तर कावड्याच्या घरट्यात अंडी घालतात। मादी कोकिळा दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात स्वतःची अंडी घालते। दुसरे पक्षी म्हणजेच जसे कावडा पक्षी अज्ञानात कोकिळेची अंडी उबवतो। विशेषतः मादी कोकिळा आपली अंडी दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात घालते। कोकिळा खूप हुशार आणि कपटी आहे, यावरून आपण अंदाज लावू शकतो। कोकिळेची पिल्ले साधारण 12 दिवसात अंड्यातून बाहेर येतात। मादी कोकिळा एका वेळी 15 ते 20 अंडी घालते। नर कोकिळेचा रंग कावड्यासारखा काळा असतो, पण त्याचा आकार कावड्यापेक्षा कमी असतो आणि मादी कोकिळेचा रंग तपकिरी असतो। कोकिळेचे डोळे लाल असतात। त्याचे पंख लांब असून मागचा भाग शेपटीसारखा असतो। कोकिळा पक्षाची चोच वक्र आणि तीक्ष्ण असते। कोकिळा पक्षाची सरासरी लांबी 10 ते 11 इंच असते। जगातील सर्वात मोठ्या कोकिळेचे नाव चॅनेल बिर्ड कुक्कू आहे। त्याची लांबी 25 इंच आहे। जगातील सर्वात लहान कोकिळेचे नाव लिटल ब्रॉन्झ कोकिळा आहे। त्याची लांबी फक्त 6 इंच आहे। कोकिळा हा सर्वभक्षी पक्षी आहे। हे मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही पदार्थ खातात। कोकिळे फळे आणि किडे खाऊन पोट भरतात। कोकिळेला कीटक, मुंग्या, पतंग हे खायला आवडते। कोकिळेची एक खास गोष्ट म्हणजे ती कधीच झाडाखाली उतरत नाही। ती कधीच जमिनीवर येत नाही। ती फक्त उंच झाडांवरच राहते। कोकिळा हा लाजाळू पक्षी आहे आणि तो आपले आयुष्य लपून घालवतो, म्हणूनच ते झाडाच्या फांदीवरून कधीच खाली येत नाही। कोकिळा पक्षी हा झारखंडचा राज्य पक्षी देखील आहे। कोकिळा आणि कावडे एकमेकांचे शत्रू मानले जातात। कोकिळेच्या गोड आवाजाचे वर्णन अनेक साहित्यिक कवितांमध्ये केले आहे। हिंदी चित्रपटांमध्ये या पक्षावर कोयल सी तेरी बोली या नावाचे गाणे देखील आहे। कोकिळेचे सरासरी आयुष्य सुमारे 5 ते 6 वर्षे असते।